एक महत्त्वाची बातमी, धारावीच्या लोकांना झुंजत ठेवण्याचं काम सुरू असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। गरिबांना घर मिळू द्यायची नाहीयेत। फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर या शब्दात टीका केली आहे। टीडीआरचा सेल डायनामिक प्लॅटफॉर्मवर करावा लागेल असंही फडणवीस म्हणाले। टीडीआर संदर्भात आम्ही पारदर्शकता आणली असं फडणवीसांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना हे प्रत्युत्तर दिलंय। धारावीचा विकास हा सरकारने करावा आणि बँक म्हटल्यानंतर तिचा ताबा हा सरकारकडे असायला पाहिजे। टीडीआर विकत घ्यायचा असेल आणि ती सक्तीची होणार असेल मागणी, तर हा टीडीआर सरकारकडनं विकत घेतला जायला पाहिजे। अदानींचं भलं कसं होईल ह्याचा विचार याच्यात केला गेला। हे आम्हाला मंजूर नाहीये। जर टीडीआर बँक करणार असाल तर ती सरकारचीच असायला पाहिजे आणि या टीडीआरचा दुरुपयोग जसं एअरपोर्ट अथॉरिटीच्या जागांमध्ये तिथल्या विकासकांनी केला आणि असं तुरुंगात आहे तसा झाला तर हे महाशय तुरुंगात जाणार आहेत का? त्याने टाकण्याची हिंमत तुमच्यात आहे का? माझा स्पष्ट आरोप आहे, धारावीच्या लोकांना झुंजवत ठेवायचं, गरीबाला घर मिळू द्यायचं नाही, हाच प्रयत्न याच्यामध्ये आहे। खरं म्हणजे आम्ही तर त्याच्यात बदल करून ही ट्रान्सपरन्सी आणली आहे की आता टीडीआरचा सेल हा बुकवर करता येणार नाही। आता टीडीआरचा सेल हा डायनामिक प्लॅटफॉर्मवर करावा लागेल, हा ओपन डिजिटल प्लॅटफॉर्मवर करावा लागेल। ही ट्रान्सपरन्सी याच्यामध्ये आम्ही आणली।